Good morning, students. In the previous lecture, we have completed three types of tenses: simple present tense, continuous present tense, perfect present tense, and today we are going to see the present perfect continuous tense. म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ. काय असते चालू पूर्ण वर्तमान काळाची रचना? चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणजे अशी घटना की जी चालू झालेली आहे वर्तमान काळात म्हणजे अगोदर यापूर्वी, पण ती अजून संपलेली नाहीये, संपत आलेली आहे, जस्ट संपू शकते पण संपलेली नाही. उदाहरणार्थ बघा, आय हॅव बीन सिंगिंग, मी गाणं गात आलेलो आहे. म्हणजे गाणं केव्हातरी सुरू झालेलं आहे, अजून ते गाणं गातोच आहे मी, आणि ते गाणं अजून संपलेलं नाही. आय हॅव बीन सिंगिंग म्हणजे पूर्णत आहे पण अपूर्ण सुद्धा आहे, म्हणजे परिपूर्ण नाहीये. असं जो काळ दाखवण्याचा प्रयत्न केला त्याला म्हणतात हॅव बीन. बीन या शब्दाचा उपयोग इथं वाढलेला आहे. उदाहरणार्थ याचं जे सूत्र आहे ते बघा, एक नंबरला पाहिजे सब्जेक्ट, ज्या ठिकाणी आपण आय, वी, यू, ही, शी, इट, दे यासारखे शब्द वापरू शकतो. त्यानंतर पुढे दोन नंबरला पाहिजे हॅव किंवा हॅज, जे पूर्ण काळ दाखवण्याचा उपयोगी पडतं, हॅव, हॅज. पुन्हा एक एक्स्ट्रा क्रियापद आपलं पाहिजे, ते पूर्ण काळ दाखवतं. म्हणजे दोन्ही ठिकाणी पूर्ण काळ दाखवता, अपूर्ण काळ कसा कळला? म्हणून इथे मेन वर्बला आपण आयएनजी लावतो. आयएनजी वरून हा काळ अपूर्ण आहे असं कळतं, आणि हॅव बीन आणि हॅज बीन वरून हा काळ पूर्ण आहे असं कळतं, म्हणजे पूर्णतेकडे आलेलं आहे असं कळतं. म्हणून याला चालू पूर्ण वर्तमान काळ. लिहित आलेलो आहे, खेळत आलेलो आहे, पाहत आलेलो आहे, पोहत आलेलो आहे, त्याला मदत करत आलेलो आहे, अशा टाईपची जी रचना आहे ती साधारणपणे या ठिकाणी आपण पाहायला मिळते. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला आय हॅव बीन, वी हॅव बीन, यू हॅव बीन, यू हॅव बीन, ही हॅज बीन, शी हॅज बीन, इट हॅज बीन, दे हॅव बीन, दे हॅव बीन, दे हॅव बीन, अशी रचना राहील. आणि पुढे आपल्याला आयएनजीचं रूप असतं. कोणतेही क्रियापद घ्यायचे. उदाहरणार्थ त्यांनी बघायचं घेतलंय, आय हॅव बीन वेटिंग फॉर 1 hour, म्हणजे 1 तासापासून तुमची वाट पाहत आलेलो आहे आतापर्यंत मी. तर इथे पुढे तुम्ही हे लिहायचं की नाही हा भाग नंतरचा आहे, पण इथपर्यंत आपल्याला लिहिता येतं, म्हणजे क्रियापदापर्यंत येता येतं. आय हॅव बीन कमिंग, मी आलेलो आहे किंवा येत आलेलो आहे. आय हॅव बीन रायटिंग, मी लिहित आलेलो आहे. आय हॅव बीन रायटिंग अँड एसे, मी निबंध लिहित आलेलो आहे. मग या ठिकाणी बघा, आय हॅव बीन रायटिंग, वी हॅव बीन रायटिंग, you have been writing, you have been writing, he has been writing, she has been writing, it has been writing, they have been writing. हा झाला पॉझिटिव्हचा भाग, पॉझिटिव्ह सेंटेन्स. जर निगेटिव्ह करायचं तर फक्त हॅज नंतर आणि हॅव नंतर नॉट लावायचं आहे, बीन मागे ठेवायचं आहे, नॉटला आधी जाऊन टाकायचं, कारण मूळ क्रियापद मुख्य क्रियापद हे आणि हे दोन्ही क्रियापद जोड येतात, त्यामुळे याच्या अगोदर नॉट लावलं आहे. वाक्य बघा झालं, आय हॅव नॉट बीन रायटिंग, we have not been writing, you have not been writing, you have not been writing, he has not been writing, she has not been writing, it has not been writing, they have not been writing, Gopal has not been writing, Kavita has not been writing, the boys have not been writing. अशा प्रकारे आपला या प्रकारची रचना करता येईल. जर समजा आपलं हे वाक्य त्याचं क्वेश्चन बनवायचं आहे तर फक्त आपण कर्त्याला घेतले मागे आणि क्रियापद घेतले पुढे. बघा, हॅव पुढे आणला आणि आय मागे गेला. वाक्य बनलं, हॅव यू बीन रायटिंग, हॅज ही बीन रायटिंग, हॅज शी बीन रायटिंग, हॅज इट बीन रायटिंग. अशा प्रकारे आपल्याला बनवता येईल. म्हणजे फक्त सहाय्यकारी क्रियापद पुढे उचलायचे आणि कर्ता मागे न्यायचा आहे आणि बाकी पुढचे शब्द न बदलता शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. मग आपण जर समजा या ठिकाणी होकाराचा वाक्याचा प्रश्न बनवला तर नकारार्थी वाक्याचाही प्रश्न बनतो. सेम असंच आहे, हॅज इट नॉट बीन रायटिंग, हॅज ही नॉट बीन रायटिंग, हॅज शी नॉट बीन रायटिंग, हॅव आय नॉट बीन रायटिंग, हॅव यू नॉट बीन रायटिंग, हॅव यू नॉट बीन रायटिंग, हॅव वी नॉट बीन रायटिंग. अशा प्रकारे आपल्याला त्याही वाक्यांचा काळ बदलता येऊ शकतो. अशा प्रकारे हा होता कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स, म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ. या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा चेक करूया. 1 नंबरला कर्ता पाहिजे, 2 नंबरला हॅव हॅज
यासारखे दोन सहाय्यकारी क्रियापद पाहिजे. त्यानंतर पुढे बीन नावाचं मुख्य क्रियापद पाहिजे, म्हणजे सहाय्यकारी क्रियापद पाहिजे ज्याचा बीचं ते तिसरं रूप आहे, बी बिंग बीन. आणि पुढे मेन वर्ब पाहिजे, गो, टॉक, स्पीक, राईट, कम या शब्दाला आयजी लावलेला आयजीचा फॉर्म. या ठिकाणी एक तक्ता चेक करूया बघा. आय हॅव बीन त्याचा शॉर्ट फॉर्म केला, आय यू बीन, यू हॅव बीन, यू बीन, ही हॅज बीन, he's been, she has been, she's been, it has been, it's been, John has been, John's been, and the car has been, the car's been. हे शॉर्ट फॉर्म आहे. याच क्रियापदाचे ते रूप आहे, आपल्याला कळलं पाहिजे. आय व्ही लावला, व्ही लावला, व्ही लावला, ॲपोस्ट्रॉफी नंतर व्ही लावला किंवा ॲपोस्ट्रॉफी नंतर यस लावला, त्याचा काय अर्थ होतो ते आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी त्याला तो ॲपोस्ट्रॉफी एस मीन्स हॅज आहे, नंतर हॅज आहे, हॅव आहे, हे आपल्याला कळतं. बघा त्याने रचना देऊन ठेवलेली आणखी एक काही मोर एक्झाम्पल्स म्हणून म्हटलंय. आय हॅव बीन रीडिंग. मग या ठिकाणी आय हॅव बीन रीडिंग आहे, तर वी हॅव बीन रीडिंग, यू हॅव बीन रीडिंग, यू हॅव बीन रीडिंग, ही हॅज बीन रीडिंग, शी हॅज बीन रीडिंग, इट हॅज बीन रीडिंग, दे हॅव बीन रीडिंग, गोपाल हॅज बीन रीडिंग, कविता हॅज बीन रीडिंग, द बॉयज हॅव बीन रीडिंग. अशा प्रकारे आपल्याला इथे वेगवेगळ्या प्रकारचे कर्ते वापरून आणि वेगवेगळ्या प्रकारचे क्रियापद बदलून आपण खूप मोठी प्रॅक्टिस करू शकतो. त्यासाठी आपण थोडासा या तक्त्यांचं ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे. बघा एक नियम दिलाय, अन ऍक्शन हॅज जस्ट स्टॉप्ड ऑर रिसेंटली स्टॉप. जी क्रिया इतक्यातच जस्ट संपलेली असते त्यावेळेला सुद्धा अशा प्रकारचं एक रिझल्ट आपल्याला दिसतो. त्यात खरं म्हणजे आपण हॅज कम्प्लिटेड, हॅज रिटर्न, हॅज स्टॉप्ड असं म्हणता येतं. पण या ठिकाणी बघा, आय एम टायर्ड, मी खूप थकलो आहे, बिकॉज आय हॅव बीन रनिंग, मी आतापर्यंत खूप पळत आलेलो आहे, खूप धावत आलेलो आहे, खूप धावतोय मी म्हणून थकलो आहे. वाय इज द ग्रास वेट, गवत का ओलंय, हॅज इट बीन रेनिंग, काही पाऊस झालेला आहे खूपच आतापर्यंत, अशा अर्थाने वाक्य होतं. You don't understand because you haven't been listening. तुम्हाला नाही कळणार ते कारण तुम्ही ऐकलेलंच नाहीये, ते ऐकलेलं नाहीये ते. बघा, you haven't been listening, तुम्ही कधी ऐकत आलेलं नाहीये किंवा ऐकलेलं नाहीये म्हणून तुम्हाला ती अडचण येते आहे. I have been reading for 2 hours, मी 2 तासापासून वाचतोय. मी स्टील आय एम रीडिंग नाव, वाचतोय आणि वाचत आहे, ही क्रिया चालूच आहे कंटिन्यू. मग नेमकं हे जे फॉर आहे तर या पूर्ण वर्तमान काळाच्या रचनेमध्ये फॉर आणि सिन्स अतिशय उपयोगी पडतात बोलण्यासाठी. बघूया या ठिकाणी तज्ञ बघा. समजा कोणतेही वाक्य म्हणून ठरलं तर फॉर आपण वापरू शकतो आणि सिन्स वापरू शकतो. सिन्स म्हणजे परफेक्ट टाइम असतो, ऍट द पॉइंट. बघा इथं म्हटलंय अ पॉइंट इन द पास्ट टाइम, भूतकाळातील एक ती विशिष्ट वेळ सांगून द्यायची असते. मग ती वेळ मिनिटं राहू शकते, ती वेळ दिवस राहू शकतो, ती वेळ महिना राहू शकते, ती वेळ वर्ष राहू शकतं, ती वेळ सेंचुरी राहू शकते, ती वेळ लॉंग टाइम राहू शकते. पण कसं वापर केला बघा सिन्सचा आणि याचा. तर इथं वाक्य आलंय, वी यूज फॉर टॉक अबाउट पिरियड ऑफ टाइम. पिरियड जेव्हा म्हणजे फ्रॉम टू चा जो पिरियड असतो, मोठा गॅप असतो काळाचा, तो गॅप दाखवण्यासाठी आपल्याला हा मोठा स्पॅन आपण फॉर दाखवतो आणि सिन्स म्हणजे परफेक्ट टाइम सांगतो. बघा, मी 20 मिनिटापासून तुझी वाट बघतोय. आय एम वेटिंग फॉर यू फॉर 20 मिनिट्स. आय एम वेटिंग फॉर यू फॉर 20 मिनिट्स. मग इथे 20 मिनिट्स हा इम्परफेक्ट टाइम आहे, म्हणजेच रॅन्डम टाइम आहे. 20 मिनिटापासून म्हणजे 20 मिनिटापासून वाट बघतोय. तेच जर एक्झॅक्ट टाइम काय मग 20 मिनिटापासून म्हणजे एक्झॅक्ट केव्हापासून तर 6:15 पासून. थोडक्यात 6:35 मी तुझ्याशी बोलतोय, आता 6:35 आपण बोलतोय तेव्हा त्याला म्हटलो अरे मी 20 मिनिटापासून तुझी वाट बघतोय, आणि इकडे म्हणतोय तो मी 6:15 पासून वाट बघतोय, म्हणजे परफेक्ट टाइम सांगितला. मग त्याला सिन्स म्हणतात. आय एम वेटिंग फॉर यू सिन्स 6:15 PM. समजा मी म्हटलो आय एम वेटिंग फॉर यू फॉर 3 days, तुझी मी 3 दिवसापासून वाट बघतोय,
तर 3 दिवस म्हणजे नेमका कोणता पहिला दिवस होता, तर मंडे पासून. तर मंडे परफेक्ट टाइम आहे, 3 days रॅन्डम टाइम आहे. आय एम वेटिंग फॉर यू फॉर 6 months and I am waiting for you from since January. तर सिन्स याच्या अगोदर लावायचं आहे, फॉर या शब्दाच्या आधी लावायचं आहे. आय एम वेटिंग फॉर, आय एम डुईंग, आय एम डिगिंग, आय एम रीडिंग, आय एम टीचिंग, काही पण म्हणता येतं. मी जर या ठिकाणी वेटिंग फॉर म्हटलं मुद्दा म्हणून, तर एक वाक्य तुम्हाला सगळं कळावं म्हणून ज्या वेळेला ग्रामर शिकवत असतो मुलांनो, ग्रामर शिकवताना जेव्हा आपण रूल शिकवतो, रूल शिकवताना शक्यतो ग्रामरची जी वाक्य असतात ती सेम ठेवायची असतात. फक्त इथं जो पॅटर्न बदलायचा आहे, जो भाग शिकवण्याचा भाग आहे तो चेंज करावा. बघा, आय एम वेटिंग फॉर 20 minutes, आय एम वेटिंग फॉर 3 hours, आय एम वेटिंग फॉर 3 days, आय एम वेटिंग फॉर 6 months, आय एम वेटिंग फॉर 6 hours, 4 years, I am waiting for 2 centuries. I am waiting for a long period of time. I am waiting for ever. I am waiting for dash dash etc. हेच मी फॉर न वापरता since वापरलं. I am waiting since 6:15 p.m. I am waiting since Monday. I am waiting for you since January. I am waiting for you since 1924. I am waiting for you since 1800 or 800. I waiting for, I left school since I left school. I am waiting for you since I left school. मी शाळा सोडल्यापासून तुझी वाट बघतोय. किंवा आय एम वेटिंग फॉर सिन्स द बिगिनिंग ऑफ द टाइम. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी वेगवेगळी रचना वापरून त्या सीन्सचा आणि फॉरचा वापर करता येतो. मी त्याची काही एक्झाम्पल दिली. आय हॅव बीन स्टडिंग फॉर 3 hours, फॉर वापरलाय. I have been watching TV since 7, since वापरलाय. तर परफेक्ट टाइम दिलाय. तारा hasn't been feeling well for 2 hours and Tara hasn't been visiting us since March. She has been playing football for a long time and she has been living in Bangkok since she left the school. शाळा सोडल्यापासून तो बँकॉकला गेलाय, अजून घरी आलेला नाही. अशा प्रकारे आपल्याला हा काळ सांगता आला. याचबरोबर आपण पुढचा एक काळ सुरू करूया. त्याचं नाव आहे सिंपल पास्ट टेन्स. पास्ट टेन्सचे 4 प्रकार आपण मागे बघितले. सिंपल पास्ट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स आणि कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स. या ठिकाणी फक्त पास्ट सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असे नाव बदललेले, शब्दांची जागा बदलली, पण शेवटी काळाचा जो भाव आहे, जी भावना आहे ती सेम आहे. बघूया आपण या ठिकाणी. सिंपल पास्ट टेन्स. मी लिहिले, गेलो, पोहिलो, झोपलो, दिले, पाहिले, मदत केली, अशा टाईपची साध्या भूतकाळाची रचना आहे. म्हणजे भूतकाळात ही गोष्ट मी केली. उदाहरणार्थ वाक्य दिलं बघा, आय सॅन. सायकार काय पण नाही इथं. आय सॅन, मी गाणं म्हटलं किंवा मी गीत गायलं. आय सॅंग सॉन्ग. मग आय सॅंग, वी सॅंग, यू सॅंग, ही सॅंग, शी सॅंग, इट सॅंग, दे सॅंग. मी गायलो, आम्ही गायलो, तू गायला, ती गायले, तुम्ही गायलात, ते गायले, तो गायला, ती गायली, ते गायले, ते ती गायले. म्हणजे त्यांनी गाणं म्हटलं. भाषा आपण बदलू शकतो, गाणं म्हटलं. तर या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्स साठी आपल्याला म्हणजे जी घटना भूतकाळामध्ये नुकतीच किंवा सहज घडते, साध्या पद्धतीने घडते, जसं आपण पुस्तक उचललं, खेळायला गेलो, खेळलो, असं म्हणलो, खेळलो मी, हो मी खेळलो, हो मी टीव्ही पाहिली, हो मी पलंगावर झोपलो, मी अभ्यास केला, मी धडा वाचला, असे जे आपलं सिच्युएशन आहे, या सगळ्या साध्या पद्धतीने घडलेली घटनेमध्ये त्यांनी म्हटले बघा, सिंपल पास्ट टेन्स इज समटाइम्स कॉल्ड द preterite tense आणि we can use several tenses to talk about the past. भूतकाळ सांगण्यासाठी आपण चालू भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, चालू पूर्ण भूतकाळ, साधा भूतकाळ अशी वेगवेगळी रचना वापरू शकतो. नेमकं त्याचं सूत्र काय आहे ते आपण या ठिकाणी चेक करूया. या ठिकाणी साधा भूतकाळ आल्यामुळं आपल्याला पुन्हा एकदा सिंपल पास्ट टेन्स विदाउट मेन वर्ब आणि सिंपल पास्ट टेन्स विथ मेन वर्ब असे दोन्ही रचना शिकता येऊ शकतात. ते आपण बघूया कशा आहे ते.
बघा या ठिकाणी एक तक्ता दिलेलं आहे V1 V2 V3. आज आपले हे सगळे हे रूप वापरायचे, हे वापरायचे नाही, हे वापरायचे नाही, हे वापरायचे. म्हणजे वर्क असेल तर आय वर्कड, आय एक्सप्लोरेड, आय लाइक्ड, आय वेंट, आय सॉ, आय सॅंग, आय कॉट, आय थॉट, आय पुट, आय कट. आता कट आणि पुट का आला असं? कट 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 तिन्ही रूप सेमी, पुट 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 तिन्ही रूप सेमी, शर्ट 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 तिन्ही रूप सेमी, म्हणून आपल्याला ते कळणार नाही. म्हणजे साधा वर्तमान काळ आय कट द ॲपल, साधा भूतकाळ आय कट ॲपल, सेमच आहे. पण आय कट ॲपल आणि आय कट ॲपल काहीच कळलं नाही. पण आय कट ॲपल आणि आय कट ॲपल येस्टरडे यावरून कळलं की काल सफरचंद कापले म्हणजे भूतकाळ झाला हे कळलं. किंवा आय कट ॲपल ऑन येस्टरडे किंवा ऑन मंडे, ऑन ट्यूजडे, ऑन थर्सडे, जे काय असेल मागचा वार काल परवाचा तो वार सांगता येतो. तर अशा प्रकारे आपला हा V2 वापरायचा आहे आज. आणि त्यासाठी म्हटले सब्जेक्ट प्लस मेन वर्ब. मेन वर्ब म्हणजे तुम्ही काही लिहा. आता आय इट म्हणजेच आय एट, मी खाल्ले. मग काय खाल्लं ते सांगा, केव्हा खाल्लं ते सांगा, का खाल्लं ते सांगा, ते वेगळं एक्सटेन्शन राहील. मग आता आय एट मँगो बिकॉज आय वॉज हंग्री, आय एट ॲपल बिकॉज आय वॉज हंग्री, किंवा आय एट ॲपल इन द इव्हिनिंग, आय एट ॲपल विथ माय फ्रेंड, आय एट ॲपल इन द रूम, इन माय किचन, इन द किचन. अशा प्रकारे म्हणजे आपण अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे पुढे एक्सटेन्शन लावू शकतो. पण निगेटिव्ह रचना असेल तर 100% म्हणून आपल्या इथे अडचण आहे. कारण साध्या वर्तमान काळात जसं साध्या वर्तमान काळामध्ये जसं आपल्याला मुख्य क्रियापदाला जोडी सहाय्यकारी क्रियापद नसतं, म्हणून आपण इथे डू किंवा डज आणला होता. आज या ठिकाणी आपल्याला डीड नावाचं सहाय्यकारी क्रियापद आणायचे. तो डीड आणला तरच आपल्याला प्रश्न बनवता येईल, तो डीड आणला तरच आपल्याला निगेटिव्ह वाक्य बनवता येईल, अदरवाईज वाक्य बनवता येणार नाही. करूया चेक आपण एकत्र आहे. बघा या ठिकाणी म्हटलंय आय वेंट टू स्कूल. आय वेंट टू स्कूल, वी वेंट टू स्कूल, यू वेंट टू स्कूल, ही वेंट टू स्कूल, शी वेंट टू स्कूल, इट वेंट टू स्कूल, दे वेंट टू स्कूल. आणि समजा त्या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह वाक्य बनायचे तर आय डिड नॉट. बघा डिड, कारण सहाय्यकारी क्रियापद नाही. आपला am, is, are, was, will, shall, should, can, could, be, might, must, ought, do, did, does, dare यासारखं एक सहाय्यकारी क्रियापद वापरल्याशिवाय नॉट लावूच शकत नाही. म्हणून आपल्याला बाहेरून डीड आणावा लागला. पण तुम्हाला सगळं माहिती की मुलांनो, एकाच वाक्यात दोन भूत नको. बघा इथं डीड हे भूतकाळी रूप आहे म्हणून इथलं भूतकाळी रूप गायब झालं. बघा इथं वेंट होता, इथं वेंट होता, इथं गो झाला. कारण का तर ऑलरेडी आपण डीड घेतलेलं आहे. म्हणून वाक्य म्हणलं आय डिड नॉट गो टू स्कूल, we did not go to school, you did not go to school, you did not go to school, he did not go to school, she did not go to school, it did not go to school, they did not go to school. अशा प्रकारे आपण नॉट लावला. पण सगळ्या वेळेला गो वापरलाय, वर्क वापरलाय, कम वापरलाय, मूळ रूप वापरलंय, एवढी आठवण ठेवायची. की डिड नॉट जेव्हा आपण म्हणतो तेव्हा इकडे भूतकाळी रूप नकोय आपल्याला, इथे वर्तमान काळीच रूप करून घ्यायचं असतं. अशा पद्धतीने आपले वाक्य नकार करता आला. पण जर होकाराचा प्रश्न म्हणायचा आहे तर त्यालाही आपण तोच प्रॉब्लेम आहे. इथे वेंट आहे, याचं मूळ रूप आपल्याला गो घ्यावं लागेल. आणि वाक्य म्हणलं डिड आय गो टू स्कूल, डिड वी गो टू स्कूल, डिड यू गो टू स्कूल, डिड यू गो टू स्कूल, डिड ही गो टू स्कूल, डिड शी गो टू स्कूल, डिड इट गो टू स्कूल, डिड दे गो टू स्कूल. आणि समजा आपल्याला त्या नकाराचाही प्रश्न बनवायचा आहे तर वाक्य आहे डिड आय नॉट गो टू स्कूल, डिड वी नॉट गो टू स्कूल, डिड यू नॉट गो टू स्कूल, did you not go to school, did he not go to school, did she not go to school, did it not go to school, or did they not go to school. अशा प्रकारे आपल्याला पॉझिटिव्ह वाक्य, निगेटिव्ह वाक्य, पॉझिटिव्हचा प्रश्न, निगेटिव्हचा प्रश्न असे चारही टाईपमध्ये आपण घरी वेगवेगळे वाक्य बनवू शकतो. पण समजा आपलं असं वाटलं की आता सहाय्यकारी क्रियापद वापरायचे, सहाय्यकारी क्रियापदाचाच मेन क्रियापद वापर करायचा आहे, तर मुलांना एक अट आहे. ज्यावेळेला आपण आय आणि म्हणजे आय नंतर, वी नंतर, यू नंतर वाजवेल वापरतो त्यानंतर आपल्याला इथे एकदाही गो टॉक सारखं क्रियापद चालत नाही. इथे काय चालतं मग, ते इथे ॲडव्हर्ब चालतो, इथे ॲडजेक्टिव्ह चालतं, हॅपी, लकी, गुड, बॅड, सॅड यासारखं, किंवा नाऊन चालतं, डॉक्टर, टीचर, पेंटर. जसं बघा आय वॉज डॉक्टर, वी वेअर डॉक्टर्स, यू वेअर डॉक्टर, यू वेअर डॉक्टर्स, ही वॉज डॉक्टर, शी वॉज डॉक्टर, इट वॉज डॉक्टर. तर इट वॉज डॉक्टर मध्ये प्राणी काही डॉक्टर नसतो, पण प्राणी डॉक्टर केलाय आपण.
इथे तात्पुरतं कथेमध्ये जसं असतं, एखादी पंचतंत्र कथा असते, पंचतंत्राच्या कथेमध्ये एखाद्या प्राण्याला आपण डॉक्टर, इंजिनियर, वकील बनवतो, तसं या ठिकाणी इट वॉज अ डॉक्टर अँड दे वेअर डॉक्टर्स असं म्हणता येतं. हेच वाक्य निगेटिव्ह पण चालेल. आय वॉज नॉट डॉक्टर, वी वेर नॉट डॉक्टर्स, यू वेर नॉट डॉक्टर्स, ही वॉज नॉट डॉक्टर, शी वॉज नॉट डॉक्टर, इट वॉज नॉट डॉक्टर अँड दे वेर नॉट डॉक्टर्स. अशा प्रकारे आपल्याला नॉट पण लावता येतो. पण इथे मात्र हॅपी, लकी, गुड, बॅड, सॅड यासारखे डॉक्टर, टीचर, लॉयर असे शब्द नाऊन किंवा ऍडजेक्टिव्ह वापरून किंवा दिस, दॅट, दिस, दोस सारखे ऍडव्हर्बियल्स वापरून आपण हे वाक्य बनवू शकतो. याला सिंपल पास्ट टेन्स विदाउट मेन वर्ब, म्हणजे मेन वर्ब न वापरता, म्हणजे गो, टॉक, स्पीक, राईट, कम यासारखे मेन वर्ब न वापरताही आपल्याला हा साधा भूतकाळ बनवता येतो. फक्त एक आठवण ठेवा, इथे साध्या भूतकाळात इथे सहाय्यकारी क्रियापद राहत नाही, म्हणून डीड हे सहाय्यकारी क्रियापद बाहेर आणावं लागतं. आणि या मेन वर्ब इथे मेन वर्ब नसतं, तिथे सहाय्यकारी क्रियापद असतं. ते सहाय्यकारी क्रियापद स्वतःहून मेन वर्बचं काम करतं. असं कोणी म्हणू नको का तुम्ही म्हटले होते सहाय्यकारी क्रियापद सिंपल पास्ट नसतंच ते. कारण या ठिकाणी जरी आलंय तर ते ऑलरेडी मेन वर्ब म्हणून आले. आता का इकडे वर्ब नाही बघा, इकडे वर्ब नाही म्हणून हे वर्बचं काम करते, म्हणजे मेन वर्ब झालं. अशा प्रकारे आपल्याला सिंपल पास्ट टेन्स हाही काळ व्यवस्थित वापरता आलेला आहे. त्याचा योग्य वापर तुम्ही करायचा आहे. बघा इथे वाक्य, आय लिव्ड इन दॅट हाऊस, मी त्या रूम मध्ये राहिलो. व्हेन आय वॉज यंग, जेव्हा मी तरुण होतो. आय डिड नॉट लाईक द मूवीज, मला चित्रपट आवडले नाही किंवा आवडले नाही. व्हॉट डिड यू ईट फॉर डिनर, काय खाल्लं तू डिनरला संध्याकाळी जेवणात. जॉन ड्रोव टू लंडन ऑन मंडे, जॉन लंडनला जाण्यासाठी सोमवारी निघाला किंवा त्याने गाडी चालवली. मेरी डिड नॉट गो टू वर्क येस्टरडे, मेरी काल कामाला गेली नाही. मेरी डिड नॉट वर्क, आणि जर भूतकाळ घेत असता निगेटिव्ह नसता तर मेरी वेंट असं वाक्य नसतं. मेरी वेंट टू वर्क येस्टरडे. वेंट म्हणजे मूळ रूप घेतलं, साधा भूतकाळ दाखवताना मेन वर्ब घेतलं तर वेंट, स्पोक, रोट, टूक, लुक्ड असे क्रियापद वापरावं लागतात. आणि नॉट असेल तर मग मूळ रूप आपण वापरून ती क्रिया बनवतो. सहाय्यकारी क्रियापद घेऊन आपण त्याचा प्रश्न बनवू शकतो. हे आपल्या या ठिकाणी कळलेलं आहे. पुढील जो काळ आहे तो आपल्याला तो आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे चालू भूतकाळ. तो आपण पुढील लेक्चरला बघू. तोपर्यंत थांबूया.